नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपल्याला सगळ्यांचं अगोदर आपल्या चॅनलवर, हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा, याच्यावर मी सगळ्यांचं स्वागत करते. आपण सगळे खूप भरभरून प्रेम करत आहात चॅनलवर, त्याच्यामुळं अगोदर सगळ्यांचे आभारही मानते. तर आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता पण शिकतो आणि भगवद्गीता शिकत शिकत आपण इतरही जे संस्कृतमधून श्लोक, अष्टक वगैरे आहेत ते पण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण भगवद्गीता पहिल्यापासून सुरू केली. काही कारणास्तव माझ्या काही मैत्रिणींची अधुरी राहिली होती, अपूर्ण राहिली होती शिकायची गीता. त्या माझ्यापासून खूप लांब आहेत आणि मी पण त्यांच्यापासून खूप लांब आली. त्याच्यामुळं हा पर्याय मी निवडला. एकतर कसं होतं, त्यांना वेळ असला मला वेळ नसतो, मला वेळ असला त्यांना वेळ नसतो, असा आमचा काही ताळमेळ सगळा हुकायला लागला. त्याच्यामुळं मग आपण हा पर्याय निवडला. आणि हा पर्याय निवडत असताना आपण श्रीमद भगवद्गीतेचा पहिल्या अध्यायापासून आपण सुरुवात केली. पहिला अध्यायही संपला, दुसरा सुरू केला, दुसराही संपला, तिसरा सुरू केला, तिसराही संपला आणि आता आपण चौथ्या अध्यायाकडं वळालो आहोत. चौथ्या अध्यायाचे पण आपण 6 श्लोक घेतलेत. शक्य तितक्या सोप्या पद्धतीने शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्यामुळं असं काही कोणी म्हणायची हे नाही की गीता येत नाही, संस्कृत आहे, अवघड आहे. आपण फक्त वेळ देण्याची गरज आहे आणि मनापासून इच्छा आपली असण्याची गरज आहे. आणि इच्छा जर असली, इच्छाशक्ती, इच्छा तिथे मार्ग आपण म्हणतोच ना. त्याच्यामुळे इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर आपण सगळे शिकणार आहोत भगवद्गीता आणि पुढच्या आपल्या आयुष्याला तोच एक आपण पर्याय म्हणून धरून चालू. म्हणून आपण भगवद्गीता शिकत आहोत. आपण भरपूर बघितलं, 2-3 अध्यायामध्ये भरपूर बघितलं की गीता का सांगावी लागली अर्जुनाला, देवाने गीता का सांगितली, भगवान श्रीकृष्णाने. हे सगळं आपण बघत आलो. तीनदाच त्याचं पीठ करण्याची काही गरज नाही. पण नवीन जर यूट्यूबर नाही, नवीन जर सबस्क्रायबर असले, आपले नवीन व्ह्युअर्स असले, तर त्यांच्यासाठी मला हे सांगावंच लागणार की आपण पहिल्यापासून भगवद्गीता शिकत आहोत. आपण मागचे व्हिडिओ बघू शकता पहिल्यापासूनचे. चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर आपल्याला बरोबर सगळे व्हिडिओ मिळून जातात आणि आपण किती सोप्या पद्धतीने शिकत आहोत हे पण आपल्याला समजेल. तर आता उशीर न करता आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातला 7वा श्लोक घेणार आहोत. 6 श्लोक आपले झालेत. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 श्लोक घेतो. तर 7वा श्लोक घेणार आहोत, जो की 7वा श्लोक पण हेच समजावतो की गीता का वाचायची आणि गीता का शिकायची आणि गीता का आचरणात आणायची. खूप छान श्लोक आहे, सोपा आहे, सगळ्यांच्या ऐकण्यातला पण आहे, पण तरी पण आपण त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करूया. घेऊ आपण 7वा श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानम् अभ्युत्थानम् अधर्मस्य. अभ्युत्थानम् अधर्मस्य. अभ्युत्थानम् अधर्मस्य. मी मुद्दाम तिथं म्हटली आहे. मचा आकार आहेच आहे. मुद्दाम म्हटली, नंतर पुढं जाऊन मी सांगते मी का म्हटली तिथं. तर अभ्युत्थानम् अधर्मस्य. अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तदात्मानं सृजाम्यहम्. तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पुढचा श्लोक घेऊया आपण. परित्राणाय साधूनां. परित्राणाय साधूनां. परित्राणाय साधूनां. विनाशाय च दुष्कृतां. विनाशाय च दुष्कृतां. विनाशाय च दुष्कृतां. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. धर्मसंस्थापनार्थाय. 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 धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. संभवामि युगे युगे. संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ह्या श्लोकाचा अर्थ असा होतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जन्म समजावताना ते सांगतात. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुझेही अनेक जन्म झाले, माझेही अनेक जन्म झाले, पण तुझ्या ते लक्षात नाही. माझ्या सगळं लक्षात आहे. कोणत्या कोणत्या जन्मात आपण बरोबर होतो आणि कोणत्या जन्मात आपण काय केलं हे सगळं मला आठवतं, तुला आठवणार नाही, असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं. तेच मग भगवान श्रीकृष्ण पुढं जाऊन सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा, यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, धर्मस्य म्हणजे धर्मावर, ग्लानिर्भवति म्हणजे धर्मावर ग्लानी येते. जेव्हा जेव्हा धर्म नष्ट व्हायला लागतो, धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा हे भारत. अभ्युत्थानम धर्मस्य. अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते हे भारत म्हणत होते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला. तर तेव्हा तेव्हा त्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, अधर्माचं अभ्युत्थान म्हणजे अधर्माला हुसकून लावण्यासाठी किंवा अधर्माचं ठाण उठवून देण्यासाठी आणि धर्म प्रस्थापित करण्यासाठी हे भारता मी युगायुगामध्ये जन्म घेतो, असं भगवान श्रीकृष्ण त्या श्लोकात सांगतात. पुढं जाऊन सांगतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां म्हणजे साधू सज्जन जे लोक आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी. विनाशाय च दुष्कृतां म्हणजे दुष्कर्म करणारे जे लोक आहे त्यांचा नाश करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक काळामध्ये असं असतं की साधू संतही असतात आणि नाश करणारे पण असतात, विनाशी पण असतात. म्हणून प्रत्येक काळामध्ये भगवान श्रीकृष्णाला अवतार घ्यावा लागलेला आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर ते काय म्हणतात की परित्राणाय साधूनां म्हणजे साधू सज्जन संत जे आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी. परित्राण म्हणजे रक्षण. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां म्हणजे दुष्कृत्य करणारे, दुष्कर्म करणारे जे दुष्ट लोक आहेत त्यांचा मी नाश करतो आणि साधू संतांचे रक्षण करतो. त्याच्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. आणि धर्मसंस्थापनार्थाय म्हणजे धर्म
तर ते धर्म झालेला आहे, म्हणून धर्माचा नाश झालेला असल्यास मला तो धर्म दूर करावा, धर्म स्थापन करावा लागतो. आणि त्याच्यासाठी मी रक्षण करण्यासाठी आणि धर्मस्थापन करण्यासाठी मी भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी पुन्हा 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 युगायुगामध्ये जन्म घेतो. असे हे 2 श्लोक. असे हे 2 श्लोक. तर आपण आणखी पूर्ण आता हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण याच्यात उजळणी घेणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उजळणी घेऊया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.